श्री प्रिय शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू पॉलिटेक्निक 10वी नंतर प्रथम वर्ष आणि 12वी नंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश, सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय आणि अनुभवी शिक्षक वृंद, उपलब्ध कोर्सेस ऑटोमोबाईल, सिव्हिल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तंत्र शिक्षणातील दीपस्तंभ, महाराष्ट्रातील अग्रगण्य न्यू पॉलिटेक्निक उसगाव कोल्हापूर। प्रवेशासाठी संपर्क 87 88 14 44 65। प्रति पंढरपूर नंदवाळ येथे अशी रंगली आषाढी यात्रा। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील विठ्ठल दर्शनासाठी आषाढी एकादशी दिवशी वैष्णवांचा गर्दीचा कल्लोळ उमटते। श्री पांडुरंगाचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी आषाढी एकादशीच्या आदल्या रात्रीपासूनच वारकरी व वैष्णवांची नंदवाळ ग्रामी रीग लागली होती। पण सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे आषाढी यात्रा रद्द केल्याने नंदवाळ येथे वैष्णवांचा कल्लोळ थांबला। ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या नियमांचे अधीन राहून आषाढी यात्रेचा सोहळा साधेपणाने साजरा केला। मंगळवारी पहाटे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पहाटे 2 वाजता मंदिर समिती अध्यक्ष विश्वास पाठक यांचे मंत्रपठनाने करवीर पोलिसांचे पोलीस उपाधीक्षक आर पाटील यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा करून काकड आरती करण्यात आली। यावेळी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भांबरे व जयवंत मुळे इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण, सरपंच अस्मिता कांबळे, हळदीचे मंडलाधिकारी धनाजी कलिकते, पाटील विनायक उल्पे उपस्थित होते। यावेळी पोलीस उपाधीक्षक आर पाटील यांनी देशावर आलेल्या कोरोना महामारीचे संकट लवकरच दूर होऊ दे, देश पूर्णपणे पूर्वपदावर येऊ दे यासाठी विठुरायाकडे साकडे घातले। प्रतिवर्षी कोल्हापुरातून येणारी पालखी ही मोजक्या लोकांच्या समवेतच सजवलेल्या केमटीमधून सकाळी 10:30 वाजता नंदवाळ येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आली। पालखीचे स्वागत सरपंच अस्मिता कांबळे व मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। यावेळी मोजक्याच महिलांनी तुळशी वृंदावन कलश घेऊन मंदिरापर्यंत पालखी टाळ मृदुंगाच्या वाद्याच्या गजरात आणली। पालखी सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित असला तरी मंदिर परिसरात हरिनामाचा गजर दणाणून सोडला होता। यानंतर पालखी तसेच माऊलींच्या पादुका भेटीचा कार्यक्रम अगदी मोजक्याच वारकऱ्यांच्या हस्ते पार पडला। मंदिरात प्राथमिक स्वरूपात आरती करून पादुकांची नगर प्रदक्षिणा घालण्यात आली। न्यूज मराठी 24 साठी नंदवाळहून तानाजी पोवार व सरदार पाटील।